नेता लहानपणापासून मराठी माणसांमध्येच राहत आहे, तर अचानक पद्धतीने हे कुठून आला हे खूप दुर्दैव आहे की कुठंतरी हिंदी सक्ती लादायची आणि मराठी भाषेला दाबण्याचा जे प्रयत्न होता, लोकांनी प्रयत्न केला, पण त्यांना माहीत नाही की या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत आणि जेपर्यंत ठाकरे आहेत तेपर्यंत हे शक्य होणारच नाही. केडियासारखे लोक येतात जे मराठी भाषेचा अपमान करायचा प्रयत्न करतात, पण ते केडिया नाही, ते एक प्रकारचा किडा आहे. त्यांनी गुजराती समाज आणि मराठी समाज कसं समोरासमोर यावं त्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तो कुणाचा दलाल म्हणून आलाय समोर, पण मी सांगतो त्या केडियाला, तू जे केला ना हे खूप चुकीचं केलं आहे, पण तुझा हा इरादा कधी सफल होणार नाही. गुजराती आणि मराठी एकत्रच राहतात, कारण महाराष्ट्राने सगळे काय दिलेलं आहे लोकांना. केडिया, तू जे प्रयत्न केलाय कधीतरी तुला ह्याचा परिणाम भोगावा लागेल आणि समोर आलास तर नक्की तुझ्या कानाखाली वाजवणार हा गुजराती. नक्कीच, पण आपण जर बघितलं तर एकंदरीतच मीरा भाईंदर रोडला देखील व्यापारी सगळे